चला रे आयत. चला रे. चला आज बघायचं आपल्याला आयत. आयत म्हणजे काय? पहिल्या गोष्टी बेसिक बघूया, थोडस बेसिक बघूया. बेसिक मध्ये काय लक्षात ठेवायचं माहिती का? बेसिक मध्ये की आयत म्हणजे काय? आयत म्हणजे काय? तुम्हाला प्रॉपर्टीवरती, गुणधर्मावरती प्रश्न विचारला जाईल, लक्षात ठेवा. आयत म्हणजे काय? ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात. ज्या चौकोनाचे, आयत हा चौकोनाचा प्रकार आहे बरं का. आयत हा चौकोनाचा प्रकार आहे, लक्षात ठेवायचं. ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात. सर्व कोण काटकोन असतात. काटकोन असतात त्यांना आयत किंवा काटकोन चौकोन म्हणतात. आयत किंवा काटकोन चौकोन म्हणतात. काटकोन चौकोन म्हणतात. बघा आयत म्हणजे काय लक्षात ठेवायचं माहिती का? आयताची आकृती काढतो इथं. हा आयत आहे असं समजा. ए बी सी आणि डी सोबतच्या आकृतीमध्ये तुम्हाला आयत दिसतो एबीसीडी. आणि आयत म्हणजे लक्षात ठेवायचं ज्या चौकोनाचे सर्व कोण, लक्षात ठेवा, काटकोन असतात. कारण आयत हा चौकोनाचा प्रकार आहे. सगळे लक्षात ठेवा चौकोन आयत नसतात, पण सगळे आयत हे चौकोन असतात राजा. याचा अर्थ व्याख्या काय लक्षात ठेवायची? ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात त्यांना काय म्हणायचं? आयत किंवा आपण काय म्हणतो? काटकोन म्हणतो. त्याचे गुणधर्म काय काय लक्षात ठेवायचं? पहिला गुणधर्म लक्षात ठेवायचा, आयताचे सम्मुख जे लक्षात ठेवा कोण असतात ते एकरूप असतात, किंवा आयताच्या सम्मुख बाजू असतात ते एकरूप असतात. पहिली प्रॉपर्टी लक्षात ठेवायचा, पहिला गुणधर्म काय लक्षात ठेवायचा? की आयताचे किंवा आयताच्या सम्मुख बाजू, आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. एकरूप असतात. एकरूप असतात. आयताच्या सम्मुख बाजू असतात त्या बाजू कशा असतात तुमच्या? एकरूप असतात. म्हणजे बाजू ए बी आणि बाजू डी सी ह्या कशा आहेत तुमच्या? एकरूप आहेत. बाजू ए बी, बाजू ए बी एकरूप बाजू डी सी, व बाजू कोणती रे? एडी, बाजू एडी एकरूप बाजू, लक्षात ठेवायचं, बीसी. आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या एकरूप असतात, लक्षात ठेवायचं. बाजू ए बी एकरूप बाजू कुठली आली? डीसी. बाजू एडी एकरूप बाजू कुठली आली? तुमची बीसी आली. म्हणजे आयताचा पहिला गुणधर्म लक्षात ठेवायचा, आयताच्या सम्मुख बाजू असतात त्या कशा असतात तुमच्या? एकरूप असतात. आयताचे सम्मुख कोण असतात ते सुद्धा एकरूप असतात तुमचे. दुसरी प्रॉपर्टी लक्षात ठेवायचं गुणधर्म, आयताच्या किंवा आयताचे
आयताचे सम्मुख कोण एकरूप असतात. आयताचे जे सम्मुख कोण असतात ते आयताचे सम्मुख कोण कसे असतात तुमचे एकरूप असतात. समजा आता कोण कुठला घेतला तुम्ही, कोण घेतला कोण ए. हा कोण ए लक्षात ठेवायचं. हा कोण ए जो आहे हा कोण लक्षात ठेवायचा. सम्मुख कोण कोणाला सी आला, म्हणजे कोण ए च्या सम्मुख कोण कोणाला तुमचा सी आला रजा. याचा अर्थ समोरासमोरील कोण एकरूप असतात. म्हणजे पुढची एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची काय, तुमचं आयताचे सम्मुख कोण कसे असतात तुमचे एकरूप असतात. तिसरी प्रॉपर्टी लक्षात ठेवायचं, आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. आयताचे कर्ण परस्परांना काय करतात दुभागतात. कर्ण काढतो, कर्ण बीडी काढला आणि कर्ण एसी काढला. कर्ण जर एसी काढला तर लक्षात ठेवायचं तुमचा कर्ण एसी आणि कर्ण लक्षात ठेवा बीडी हे काय झाले परस्परांना काय झाले दुभागले. दुभागलं म्हणजे लक्षात ठेवायचं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स कसं होणार तुमचं निम्म होणार. म्हणजे समजा कर्ण हा तुमचा जर 10 असेल तर इथून इथपर्यंत तुमचा 5 असेल, इथून इथपर्यंत किती असेल तुमचा 5 असेल. याचा अर्थ लक्षात ठेवायचा आयताचे कर्ण जे ते परस्परांना दुभागतात. कर्ण कोणकोणते ते तुमचे कर्ण एसी लंब दुभाजक आहे लक्षात कशाला बीडीला. कर्ण बीडीला कसा आहे तो लंब दुभाजक आहे, तो दुभागतो. 3 प्रॉपर्टी क्लिअर करे. अजून तुम्ही असं म्हणू शकता की लक्षात ठेवा आयताचा प्रत्येक कर्ण आहे तो आयताला दुभागतो. चौथी प्रॉपर्टी लक्षात ठेवायचं आयताचा प्रत्येक कर्ण आयताला दुभागतो. आयताला काय करतो दुभागतो. लक्षात आयताचा प्रत्येक कर्ण जो लक्षात तो आयताला दुभागतो की हा वरती एक झाला आणि खाली एक झाला तुमचा. लक्षात ठेवा म्हणजे काय झालं ह्यानं काय झालं हा कर्ण एसीने हा एक वरती एक दुभागला आणि खाली एक दुभागला. याचा अर्थ आयताचं कर्ण जो आहे ते आयताचे कर्ण लक्षात ठेवायचं काय करतात आयताला काय करतात दुभागतात. आयताचे कर्ण परस्परांना लक्षात ठेवायचं दुभागतात. आयताचे सम्मुख कोण एकरूप असतात. सम्मुख म्हणजे समोरासमोर लक्षात आयताचे सम्मुख आणि प्रत्येक कोण हा किती डिग्रीचा असतो रे. कोण ए हा तुमचा असेल कोण ए, कोण बी, कोण सी आणि कोण डी हे एकरूप असतात. लक्षात याचा अर्थ ते किती डिग्रीचे असतात तुमचे 90 डिग्रीचे असतात तुमचे. आयताचा प्रत्येक लक्षात ठेवा कोण जाईल तो कितीचा आहे तुमचा 90चा आहे. क्लिअर करे बाबा बेसिक गोष्टी क्लिअर का. ह्या प्रॉपर्टीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. खालीलपैकी आयता संबंधित कोणतं विधान बरोबर नाही किंवा कोणतं विधान बरोबर आहे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. जसं की मागच्या लेक्चरला आपण बघितलं चौरसाच्या प्रॉपर्टीवरती प्रश्न विचारले होते, तसं तुम्हाला लक्षात ठेवा तुम्हाला विचारलेलं आयताच्या प्रॉपर्टीवरती म्हणजे गुणधर्मावरती प्रश्न विचारला जाईल. चला क्लिअर करे बाबा. चला जाऊया पुढच्या बेसिक कडे जाऊया. आता फॉर्म्युले सूत्र. पहिला तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आयताचे क्षेत्रफळ काय. आयताचे क्षेत्रफळ काय. जर तुम्हाला आयताचे क्षेत्रफळ विचारलं असेल तर लक्षात ठेवायचं आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणाकारामध्ये रुंदी. जर तुम्ही लांबी आणि रुंदीचा गुणाकार केला तर तुम्हाला काय मिळून जाईल आयताचं क्षेत्रफळ मिळून जाईल. क्लिअर का रे बाबा. चला पुढचा तुम्हाला विचारलं जाईल आयताची परिमिती काय. आयताची परिमिती काय. जर तुम्हाला आयताची परिमिती काढायची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज असते लक्षात ठेवायचं बरोबर आहे का. म्हणजे 2 लांबी आहेत 2 रुंदी आहेत 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी 2 कंसात लांबी अधिक रुंदी केलं
की तुम्हाला राजाव काय मिळून जाईल, आयताची परिमिती मिळून जाईल. आणि सूत्र देण्यात ठेवायची गरज नाही परिमितीची. जेवढ्या बाजू आहेत लक्षात ठेवा, 2 लांबी आहेत, 2 रुंदी आहेत, दोघांची सगळ्यांची बेरीज करा, तुम्हाला काय मिळून जाईल त्या ठिकाणी उत्तर मिळून जाईल. ही 2 फॉर्म्युले सगळ्यात IMP लक्षात ठेवायचं. तुम्हाला समजा असं तिसरं जर विचारलं, आयताचा कर्ण काढा, आयताचा कर्ण काढा असं विचारलं तुम्हाला, आयताचा कर्ण बरोबर, तर काय करायचं, रूट मध्ये पायाचा वर्ग किंवा एका बाजूचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग किंवा दुसऱ्या बाजूचा वर्ग करायचा. चला क्लिअर का रे बाबा. जाऊया पुढं. चला पुढे घ्या. एका आयताची लांबी 3x - 3 सेमी व रुंदी 2x - 1 सेमी आहे. जर त्याची परिमिती 72 सेमी असल्यास आयताचे क्षेत्रफळ काय विचारलं तुम्हाला प्रश्न. प्रश्न दिसतोय का. चला काय प्रश्न विचारला बघा. आयताची लांबी तुम्हाला दिली आहे, रुंदी दिली तुम्हाला, त्याची परिमिती विचारली. परिमिती किती आहे, 72 सेमी. आयताची परिमिती बरोबर सगळ्याला माहित आहे. आयताची परिमिती बरोबर, परीक्षा सगळं लिहायचं बरं का, तुम्हाला समजण्यासाठी सांगतो सगळं. आयताची परिमिती बरोबर आपल्याला माहित आहे सूत्र काय असतं, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. याचा अर्थ लांबी अधिक रुंदी म्हणजे म्हणण्यापेक्षा तुम्ही असं म्हणा की सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. दिलेल्या सर्व बाजू आहेत लक्षात, 4 बाजू, 4 बाजूंची म्हणजे 2 लांबी आणि 2 रुंदीची बेरीज म्हणजे तुमची परिमिती असणार. मग आयताची परिमिती किती आहे तुमची, 72. 2 गुणाकाराला इकडे कशी येईल, तुमचं भागाकाराला राहिलं काय, तुमचं लांबी अधिक काय राहिलं, तुमचं रुंदी राहिलं राजा. जर 72 ला तुम्ही 2 न भागलं तर किती आलं तुमचं, 36 आलं. 32 राहिलं एक, 2 सक्क 12 बरोबर लांबी अधिक काय आलं तुमचं, रुंदी आलं राजा. मग 36 बरोबर आपल्याकडे ती लांबी आहे की, लांबी किती आहे, 3x - 3 आहे, अधिक रुंदी किती आपल्याकडे, ती 2x - 1 आहे. ज्या ठिकाणी x x दिसतं त्याच्या ऍडिशन करा, 3 आणि 2 किती आले, 5x आले राजा. इथं -3 आहे, इथं -1 आहे, वजा वजा काय झालं तुमचं अधिक. 3 आणि किती आलं तुमचं, 4. पण देताना उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह आलं, बरोबर आलं इकडे 36. हा -4 इकडे आल्यावर काय होईल, +4 होऊन जाईल. 36 अधिक 4 बरोबर किती आलं, 5x राजा. 36 आणि 4 किती आले तुमचे, 40. 40 बरोबर आले 5x, भाग द्या 45. आपल्याला काय मिळालं, आपल्याला मिळालं x ची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 8 मिळाली राजा. x ची व्हॅल्यू 8 मिळाली. आता तुम्हाला काय करायचं आहे, लांबी काढून घ्यायची आहे. लांबी आपल्याकडे जी दिलेली आहे उदाहरणामध्ये, ती लांबी किती आहे रे बाबा, 3x - 3 आहे. 3 गुणाकारामध्ये x ची किंमत 8 आहे, -3 आहे. 8 किती आलं, 24. 24 - 3 केलं आलं तुमचं 21. आपली लांबी आली 21 सेंटीमीटर. रुंदी काढायची आपल्याला. रुंदी आपल्याकडे किती आहे, 2x - 1 आहे. 2 गुणाकारामध्ये 8 - 1, 8 दोन्ही 16, 16 - 1 किती आलं तुमचं, 15. रुंदी जी मिळाली आपल्याला, रुंदी किती मिळाली, 15 सेमी मिळाली. आपल्याला विचारलं क्षेत्रफळ किती. आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी आणि रुंदीचा गुणाकार केला की, लांबी आणि रुंदीचा गुणाकार केला की आपल्याला काय मिळून जातं, क्षेत्रफळ मिळून जातं. लांबी किती आहे आपल्याकडे, ती 21 आहे. रुंदी आपल्याकडे 15 आहे. 15 × 1 = 15, हातच्याला गेला 1. 15 दोन्ही 30, 30 ने किती आलं, 31. आयताचं क्षेत्रफळ आलं 315 चौ सेंटीमीटर. सेमी असेल तर सेमी, मीटर असेल तर मीटर. उत्तर आलं का चेक करून घ्या, 315 चौ सेमी.
चला क्लिअर करे बाबा. जर अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर तो आपल्याला सोडवता यावा. चला पुढचा प्रश्न. आयताची लांबी ही रुंदीच्या 1.5 पट आहे. जर आयताची परिमिती 80 सेमी असले त्याचे क्षेत्रफळ किती विचारले तुम्हाला. प्रश्न दिसतोय का रे. सांगू. चला आयताची लांबी आहे ना, लांबी ही लांबी जी आहे लक्षात ठेवा ती रुंदीच्या म्हणते बरं का, समजून घ्या. शॉर्टकट पण करू शकतो पण तुम्हाला समजण्यासाठी लिहितो. आयताची लांबी ही रुंदीच्या 1.5 पट आहे राजा. 1.5 पट म्हणजे 1.1/2. याचा अर्थ काय झाला माहिती का, लांबी मी हायशी ठेवली, रुंदी गुणाकाराला आहे, इकडे कशा येईल तुमची भागाकाराला येईल जाईल. बरोबर. तर इथं पूर्णांक अपूर्णांकाचं व्यवहार करा, इथं गुणाकार करा, इथं बेरीज करा. 2 1 2 किती आलं 3, 3 छेदामध्ये 2 आलं राजा. याचा अर्थ लांबीचं किती आले तुमचे 3 भाग आले आणि रुंदीचे भाग किती आले तुमचे 2 भाग आले. पण आपल्याला काय सांगतं माहिती का, आयताची परिमिती जी आहे ती आयताची परिमिती किती दिली तुम्हाला 80 सेमी दिली आणि परिमिती बरोबर काय असतं 2 कंसामध्ये एल अधिक बी असतं, म्हणजे लांबी अधिक रुंदी असते. परिमिती 80 आहे, 80 बरोबर 2 कंसात एल अधिक बी आलं राजा. बे 1 बे, बे चौकाट, बे 0 0 बरोबर. राहिलं कंसात तुमचं एल आणि बी. मला सांगा एल किती आहे तुमचा 3 आहे, बी किती आहे तुमचा 2 आहे राजा. 3 आणि 2 किती आले तुमचे 5, इकडे आले तुमचे 40. 5 1 5 45, 8 बरोबर 1 आला, म्हणजे एक भाग जो मिळाला तो एक भाग कितीचा मिळाला आपल्याला 1चा मिळाला. मग पुढे काय विचारले, त्याचं क्षेत्रफळ किती. क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला लांबी माहित पाहिजे आणि रुंदी माहित पाहिजे. आपल्याला लांबी काढायची, लांबी काढण्यासाठी लांबीचे भाग आहेत राजा 3. 3 गुणाकारामध्ये एक भाग जो आला तो एक भाग कितीचा आहे 8चा आहे. 8 न गुणा 8 तरी किती आलं तुमचं 24 आलं. रुंदी काढायचे, रुंदीचे 2 भाग आहेत, एक भाग 8चा आहे, 8 2 किती आलं 16 आलं. लांबी मिळाली आपल्याला 24 सेमी, रुंदी मिळाली आपल्याला 16 सेमी. इथं सेमी लिहा किंवा सेंटीमीटर लिहिलं इंग्लिश मध्ये तरी सुद्धा चालेल. आणि क्षेत्रफळ विचारल्यानंतर आयताचं तुम्हाला क्षेत्रफळ बरोबर एल गुणाकारामध्ये बी, एल आलाय 24, 24 गुणाकारामध्ये किती करावं लागेल 16. 16चा 4 पर्यंत पाडा म्हणा, 16 चोक 64, हातच्या लसा खाली आले तुमचे 4. 16 दोन्ही 32, 32 आणि 6 किती तुमचे 38. क्षेत्रफळ आलं 384 चौक. सेंटीमीटर आहे का मीटर बघा, सेंटीमीटर आहे, सेमी करून टाका. उत्तर 384 चौ सेंटीमीटर आलं का चेक करून घ्या. चला जाय पुढं. एका आयताकृती सभागृहाची लांबी 16 मीटर व रुंदी 12 मीटर आहे. तर 0.25 मीटर बाजू असलेले एकूण किती चौरसाकृती लाद्या आहेत. लाद्या त्या सभागृहाच्या जमिनीवर बसवण्यास लागतील. लाद्या त्या सभागृहाच्या मनाच्या ची झाले सभागृहाच्या जमिनीवर बसविण्यास लागतील. लाद्या लाद्या बसवायच्यात, लाद्या राजा.
जर लाद्या बसवायच्या असतील, तुम्हाला फरच्या बसवायच्या असेल तर काय करायचं सांगतो तुम्हाला. बघा इथं लिहितो, एकूण लाद्या किती बसतील जमिनीवर किंवा फरशा किती बसतील, जर तुम्हाला असा प्रश्न विचारतात रे बाबा, जर तुम्हाला विचारला तर काय करायचं माहिती आहे का, सभागृहाचे क्षेत्रफळ, सभागृहाचे क्षेत्रफळ भागीला करायचं फरशीचं क्षेत्रफळ किंवा लाद्याचं क्षेत्रफळ, लाद्याचे क्षेत्रफळ. एवढं लक्षात ठेवा. जर तुम्हाला विचारलं की सभागृहामध्ये एकूण फरशा किती बसतील, काय आलं रे, चुकलं. जर तुम्हाला विचारलं एकूण फरशा किती बसतील, एकूण लाद्या किती बसतील, त्यावेळेस काय करायचं, सभागृहाचं क्षेत्रफळ काढायचं. ज्या आकाराचं सभागृहाचं क्षेत्रफळ, ज्या आकाराचं सभागृह त्या आकाराचं काय करायचं, तुम्हाला फॉर्म्युला घ्यायचा आहे. म्हणजे सभागृह जर चौरसाकृती असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ घ्यायचं, सभागृह जर आयताचा आकाराचं असेल तर आयताचे क्षेत्रफळ घ्यायचं, आणि त्या सभागृहाच्या क्षेत्रफळाला भागायचं कशानं, लाद्याच्या क्षेत्रफळानं काय करायचं, भागायचं रचा. ओके, हे क्लिअर झालं. मग आपल्याला काय विचारलंय माहिती आहे का, आपल्याला विचारलेलं आहे की एक सभागृहाची लांबी, सभागृहाची लांबी 16, रुंदी 12 मीटर, लांबी आणि रुंदी दिली, याचा अर्थ सभागृह आयताकृती आहे, याचा अर्थ 16 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं, 12, छेदामध्ये रजा. तुम्हाला इथं तुम्हाला काय करायचं, लाद्याचं क्षेत्रफळ घ्यायचं. तुम्हाला सांगितलं 0.25 मीटर बाजू असलेले एकूण किती चौरसाकृती लाद्या, म्हणजे लाद्यांची बाजू जी आहे ती किती आहे, 0.25 मीटर आहे. याचा अर्थ लाद्याचा आकार लक्षात ठेवा जो आहे तो चौरसाकृती आहे. याचा अर्थ तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ घ्यावं लागेल, आणि चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग असतो, बाजू आहे 0.25 गुणाकारामध्ये 0. किती आली तुमची, 25. बस आता तुम्हाला काय करा, दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करायचा आहे. 16 गुणाकारामध्ये 12 लिहिलं. मला सांगा, इथं 2 दशांश चिन्ह, इथं 2 दशांश चिन्ह, 4 तुमचे शून्य वरती देऊन टाका, आणि खाली किती आलं तुमचं, 25 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं, 25. चला आता भाग द्या 5 न, 5 5 किती आले तुमचे, 25. 5 दोन्ही आले 10, राहिला 2, 5 चोक आले 20 राजा, 1 2 आणि 3 शून्य देऊन टाकले. पुन्हा तुमचा भाग जातो, 5 5 चोक किती आलं तुमचं, 20 आलं राजा, राहिले 4, 45 आलं, वरचे 2 शून्य देऊन टाकले. बरोबर का रे. पुन्हा 5 न भाग जातो, 5 5 किती आलं तुमचं, 25 आलं राजा. इथं आलं तुमचं किती, 5 9 45 आलं, राहिले तुमचे 3, 5 सक्क 30 आलं, 5 शून्य 0. पुन्हा 5 न भाग जातो, 5 1 5 राजा, राहिले तुमचे 4, 5 9 45, राहिले 1 5 दोन्ही 10, तर राहिलं काय बघा, 16 गुणाकारामध्ये 192 आलं. तर 16 गुणाकारामध्ये 192 आले, दोघांचा तुम्हाला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. गुणाकार करा, 192 गुणाकारामध्ये 16 करून टाका. 6 दोन्ही 12, हातच्या 1, 9 सक्की 54, 54 आणि किती आले तुमचे, 55, 6 1 6, 6 5 आले 11, अधिक 2 9 आणि 1, 2 5 आणि 2 किती आले, 7 9 आणि 1 आले 10, हातच्या 1 1 2 आणि 3, 3072. गुणाकाराला 3072, एकूण लाद्या ज्या बसतील त्या सभागृहाच्या जमिनीवरती ते आल्या तुमच्या 3072. 3072 आलं का, चेक करून घ्या. तीन 3072 यायला पाहिजे. तुम्ही याचं रूपांतर अपूर्णांकामध्ये करून पण सोडवू शकता बरं का, जसं तुम्हाला जुळेल ना त्यानुसार कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला जसं सुटेबल होईल तसं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. मी करेल असं करावं असं काही नियम नाहीये. तुम्हाला जे योग्य वाटते त्यानुसार तुम्ही ते कॅल्क्युलेशन करू शकता. चला जाऊया का पुढं.
ह्याला तुम्ही शॉर्टकट पण करू शकतो बरं का. माझं काम आहे डिटेलमध्ये सांगणे, तुम्हाला समजावून सांगणे. बाकी तुम्ही त्याला शॉर्टकटमध्ये करून करू शकता. एका आयताची परिमिती 54 आहे, लांबी 15 सेमी, तर आयताचं क्षेत्रफळ काय म्हणते. परिमिती लक्षात ठेवा 54 आहे. ज्यावेळेस तुम्ही परिमितीला 2 भागाल त्यावेळेस तुम्हाला निघेल यल अधिक बी निघेल. यल अधिक काय निघेल, बी निघेल राजा. किंवा तुमचं सूत्र जे दिले त्या सूत्रामध्ये किंमत पुट करा, काही प्रॉब्लेम नाही. मग काय केलं, भाग द्या इथं. बे 2 4 राहिला एक, बे 7 14, 27 काय मिळालं रे, 27 मिळालं यल अधिक बी. आपल्याला 27 जे मिळालं ना ते काय मिळालं, यल अधिक बी, म्हणजे लांबी आणि रुंदीची बेरीज. पण त्यापैकी लांबी आहे की आपल्याकडे ती 27 बरोबर लांबी आपली 15 आहे, अधिक आपल्याला बी काढायचं राजा. 27 तसंच ठेवलं, हा प्लस मध्ये इकडे काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल. बरोबर आले बी. 7 मधून 5 गेला 2, 2 मधून 1 गेला 1, बरोबर आले बी. 12 आले, 12 राजा. 12 काय आले, आपली रुंदी आली. आपल्याला विचारलंय क्षेत्रफळ काढा. आपल्याला माहित आहे क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करायचं असतं, आयताचे क्षेत्रफळ बरोबर असतील लांबी गुणाकारामध्ये रुंदी. लांबी आहे आपल्याकडे ती 15, रुंदी आहे आपल्याकडे ती 12. 12 पंचे 60, हातच्याला गेला 6, 12 एके 12, 12 किती आले 18, 180 चौ सेंटीमीटर आलं का चेक करून घ्या. आयताचं क्षेत्रफळ 180 चौमीटर आलं का चेक करा. क्लिअर करे, जाऊया का पुढं. चला पुढचा प्रश्न. बघा, एका आयताकृती बागेची लांबी ही रुंदीच्या 5/3 पट आहे. ठीक आहे, चला एका आयताकृती बाग आहे आणि काय करायचंय, ही बाग आहे असं समजा आयताकृती, आणि याची लांबी जी आहे ना, लांबी ही रुंदीच्या, लक्षात ठेवा लांबी जी आहे ना, लांबी ही लांबी तर यल लिहितो बरं का मी, म्हणजे लक्षात येईल. लांबी ही रुंदीच्या कशी आहे रे बाबा, 5/3 पट आहे. याचा अर्थ राजा यल आहे 5 आणि बी किती आहे तुमचा 3 आहे. दिसतंय का रे, लांबी तुमची 5 आहे, रुंदी तुमची किती आहे 3 आली राजा. त्या बागेभोवती तुम्हाला 5 फेऱ्यांचे कुंपण घालायचंय. तुम्हाला काय करायचं, इथून असं कुंपण घालायचंय. आता एक फेरीचं कुंपण घातलं की तुम्हाला एक परिमिती झाली. एक कुंपण घातलं म्हणजे एक परिमिती, लक्षात ठेवायचं. बघा, कुंपण घातलं म्हणजे एक परिमिती. असं तुम्हाला किती फेऱ्या घालायच्या, तुमच्या कुंपण घालायचं आहे 5 पदरी घालायचं आहे. 2 झालं, 3 झालं, 4 झालं आणि 5. असं तुम्हाला किती पदरी त्या बागेभोवती कुंपण घालायचं, करायचं 5 पदरी कुंपण घालायचं आहे राजा. मग काय सांगते, घालण्यात 24 रुपये प्रति मीटर दराने 96,000 रुपये खर्च आला. किती खर्च आलाय तुम्हाला, 96,000 रुपये खर्च येतो. तर बागेची लांबी विचारली तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ह्या बागेची काय करायची आहे, लांबी काढायची आहे. आता लांबी काढायची राजा, याचा अर्थ तुम्हाला परिमिती माहित पाहिजे. इथे क्षेत्रफळाचा काय संबंध येणार नाही, कारण तुम्हाला तारेचं कुंपण घालतं, याचा अर्थ तुम्हाला परिमिती माहित पाहिजे. बरोबर का रे.
मग कसं काढायचं तर लक्षात ठेवायचं अगोदर तारेची तार किती लागली 5 पदरी कुंपण घालण्यासाठी तार किती लागली म्हणजे अगोदर तारेची लांबी काढून घ्या. तारेची लांबी काढून घ्यायची. आता तारेची लांबी कशी काढायची एकूण खर्च किती आले तुमचा 96,000. 96,000ला भागायचं प्रति मीटरला खर्च येतोय 24 न भागायचं तारेची लांबी निघून जाईल. इथं भाग भाला घालवा 24 एके 24 24 चौक 96 आले किती रे तुमचे 4,000. 4,000 काय आलं तारेची लांबी आली तारेची म्हणजे एकूण 5 पदरी कुंपण घालण्यासाठी 5 पदरी कुंपण घालण्यासाठी तार किती लागली 4,000 मीटर तार लागली 4,000 मीटर तार. म्हणजेच किती फेरे 5 फेऱ्यांसाठी 5 फेऱ्यांसाठी लागलेली तार बरोबर का रे म्हणजेच 5 फेऱ्यांसाठी लागलेली तार जी आहे ती 4,000 मीटर आहे म्हणजे 4 परिमिती जी आहे लक्षात सॉरी 5 फेऱ्यांसाठी लागलेली तार जी आहे लक्षात ठेवा ती 4,000 मीटर आहे याचा अर्थ 5 परिमिती जी आहेत त्या 5 परिमिती म्हणजेच एकूण लांबी किती आहे त्याची 4,000 मीटर. मग एक फेरी काढा एक फेरी म्हणजे एक परिमिती लक्षात ठेवा एक फेऱ्यांसाठी तार किती लागली एक फेऱ्यांसाठी तार काढायच्या लक्षात ठेवा तर काय करावं लागेल तुम्हाला 4,000ला भागावं लागेल तुम्हाला 5ने कारण 5 पदरी कुंपण आहे 45 वरचे 2 शून्य रजा 800 मीटर. एका फेऱ्यासाठी तार जी लागली एका फेऱ्यासाठी तार ती किती लागली 800 मीटर लागली. एक फेरा म्हणजे काय एक फेरा एक कुंपण घातलं एक फेरा घातला याचा अर्थ एक परिमिती म्हणजे एक परिमिती जी आली लक्षात ठेवा एक परिमिती जी आली ती एक परिमिती किती आली 800 मीटर आली. आपल्याला काय करा त्या बागेची लांबी काढायची राजा आपल्याला माहित आहे परिमिती आपल्याला परिमिती 800 मीटर भेटली लांबी आहे की ना आपल्याकडे लांबी आणि रुंदी लांबी ही रुंदीच्या 5चे 3 पट याचा अर्थ लांबी 5 आहे रुंदी किती आहे तुमची 3 आहे राजा. परिमिती टाकूया परिमिती तुमची 800 आहे बरोबर. मला सांगा तुमची लांबी किती आहे लांबी आपल्याला मानायची 5x रुंदी किती आहे तुमच्याकडे ती रुंदी दिलेली आहे का रुंदी तुमच्याकडे किती आहे 2x आहे राजा 800 बरोबर हे डायरेक्टली पण भागू शकता बरं का तुम्ही 5 आणि 2 इथं किती आले तुमचे 5 आणि 2 सॉरी 3 आहे 5 आणि 3 किती आले 8 आले 8x 8 1 8 8 0 0 x बरोबर आले तुमचे 800 x बरोबर किती आलं तुमचं 800 आलं राजा. मग तुम्हाला विचारले बागेची लांबी लांबी बरोबर लांबी किती आहे रे लांबीचे भाग आहेत 5 5x 5 गुणाकारामध्ये 100 बरोबर किती आलं 500 सेमी. बागेची लांबी आली 500 सेमी आली का चेक करून घ्या. चुकलं का रे काय चुकलं बघा हा बरोबर बरोबर चुकलं 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 2 न भागा ह्याला 2 न भागा डायरेक्टली चालेल काय आता पण असं पण कॅल्क्युलेशन ठेवलं तरी चालेल ह्याला 2 न भागा डायरेक्टली पण पहिल्यापासून सांगतो पुन्हा चुकू नका इथं डायरेक्ट 2 न भागलं तरी उत्तर येते. ह्या इथं परिमिती बरोबर असतं ना आपलं परिमिती बरोबर काय असतं हा परिमिती बरोबर परिमिती किती आपल्याकडे ती 800 आहे बरोबर 2 असतं ना कंसामध्ये तुमचं यल अधिक बी असतं ते राहिलं माहिती 800 बरोबर 2 कंसात लांबी किती आहे रे तुमची 5x रुंदी किती आहे तुमची 3x मांडली बे चोक 8 बे 0 0 बे 0 0 इथं 400 आलं 5 आणि 3 किती आलं 8 बरोबर इकडे राहिला x राजा 8 45 50 बरोबर आला x ते काय झालं मग इथं 2 न भागायचं राहिलं शेवटी 500 आलं तर त्याला 2 न भागलं तरी पण उत्तर येतं काही प्रॉब्लेम नाही. x आपला 500 आला आपल्याला विचारलं काय लेंथ काढायचे लेंथ बरोबर लेंथ आपली किती आहे 5x आहे 5 गुणाकारामध्ये 50 x किंमत 50 आहे 5 5 आले 25 वरचा 0 लांबी आली तुमची 250 सेमी लांबी आली 250 सेमी आणि जर असं चुकलं लक्षात आलं पुन्हा तर तिथं 2 राहिलं तर भागायचं 500ला मागाच्या 2 न भागलं तरी पण 250 आलं असतं काही प्रॉब्लेम. क्लिअर करा एकदा बघून घ्या IMP लक्षात ठेवायचं खूप IMP लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत प्रिव्हियस इयर एकदा जाऊन बघा. एकूण खर्च दिला असता तुम्हाला लांबी विचारू दे किंवा रुंदी विचारू दे लांबी पण काढता आली पण रुंदी पण काढता आली पाहिजे तुम्हाला.
तारेची लांबी दिली, ती तारेची लांबी काढून घेते. वा 5 पदरी कुंपण घालण्यासाठी मला तार एकूण किती लागली. म्हणून मी काय केलं, एकूण खर्चाला मी काय केलं, प्रति मीटरला खर्च 24 येतो भागलं. मला 5 फेरे म्हणजे 5 कुंपण घालण्यासाठी मला तार लागली 4000 मीटर. पण एक फेऱ्यासाठी किती, कारण एक फेरा म्हणजे परिमिती, एक फेरा म्हणजे परिमिती. लक्षात, मला एक परिमिती काढायची होती म्हणून मी 4000ला काय केलं, 5 ने भागलं, कारण 5 फेरे आहेत ना तुमचे, 5 ने भागलं. माझा 800 मीटर. माझा एका फेऱ्यासाठी, माझ्या एका फेऱ्यासाठी तार किती लागेल, तारेचं कुंपण घालण्यासाठी 800 मीटर लागेल. म्हणजे माझी एक परिमिती आली 800 मीटर आली. आता परिमितीच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकलं, परिमिती 800 बरोबर 2 कंसात L अधिक B. लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर आहे 5:3. लक्षात ठेवा. 2 नी भागलं 4 आलं, 5 आणि 3 8, 8 न भागलं, x ची किंमत किती भेटली, 50. x ची किंमत 50 म्हणजे 1 भाग 50 आला. लांबी विचारली, लांबीचे भाग किती तुमचे 5, 5 ला 50 न उरलं किती आलं, 250 सेमी. क्लिअर करे बाबा. चला, अशा पद्धतीची गणित सोडवायचे बरं का, मी एक एक घेतो पण तुम्हाला पुढे सोडवायचे गणित, तुम्हाला पुढे ही गणित सोडवायची आहेत. चला जाऊया का पुढं, बघून घ्या एकदा. झालं का रे. बघा, एका आयताकृती बाग आहे, अशा आयताकृती बाग आहे. ही बाग आहे असं समजा, बरोबर करे. मग आता काय झालं माहिती का, या बागेची लांबी जी आहे ना, बागेची लांबी 30 मीटर आहे, लांबी 30 आणि रुंदी आहे तुमची 25 मीटर. हे तर क्लिअर झालं तुमचं. बागेभोवती आतून 3.5 मीटरचा रोड आहे, आतून 3.5 मीटरचा रोड आहे राजा, आतून 3.5 आहे, आतून तुमचा 3.5 आहे, आतून तुमचा 3.5 आहे राजा. याचा अर्थ हा तुमचा रोड आहे असं समजा. कुठला रोड, आता मी इथं काय करतो, शेडेड करतो. हा तुमचा शेडेड केलेला जो आहे राजा, हा शेडेड केलेला काय तुमचा रोड आहे. ओके. मग विचारले काय माहिती का, तर रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ काय. आता इथं बाग आहे आणि इथून इथपर्यंत रस्ता आहे, लक्षात ठेवा 3.5 मीटरचा. मग हे जे आतलं भाग कोरा दिसतोय, लक्षात ठेवा तुम्हाला, जिथं शेडेड केलेला भाग नाही त्याचं क्षेत्रफळ विचारलंय तुम्हाला. म्हणजे काय करावं लागेल अशा प्रश्नामध्ये, तुम्हाला मोठ्या आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल, लहान आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल, आणि मोठ्या आयताच्या क्षेत्रफळामधून लहान आयताचं क्षेत्रफळ काय करावं लागेल, वजा करावं लागेल तुम्हाला. मग करा ना. आता काय करायचंय, पहिल्या मोठ्या आयताचं क्षेत्रफळ काढून घ्या.
मोठ्या आयताचं क्षेत्रफळ बरोबर मोठ्या आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय रे बाबा, लांबी आहे तुमची 30, रुंदी आहे तुमची 25, 25 त्रिक 75 आलं, 750 चौसेमी आलं. मोठ्या आयताचं क्षेत्रफळ आलं 750 चौसेमी. आता आतलं 3.5 न 3.5 न मला सांगा, इकडून 3 पॉईंट तुमची काय झाली, लांबी कमी झाली, इकडून पण 3.5 लांबी कमी झाली. तुमची लक्षात रुंदी खालून तुमची 3.5 कमी झाली, वरून तुमची 3.5 कमी झाली. याचा अर्थ लहान आयताचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं आहे. लहान आयताचे क्षेत्रफळ बरोबर लहान आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय होणार माहिती आहे का तुमची, आता तुमची लांबी बदलणार. लांबी पहिली 30 होती, 30 मधून तुम्हाला वजा करायचं किती रे बाबा, बघा इकडून तुमचं 3.5 न कमी झालं आणि इकडून पण 3.5 न कमी झालं. याचा अर्थ 2 गुणाकारामध्ये 3.5 करा. गुणाकारामध्ये तुमची रुंदी 25 आहे, 25 मधून पण तुम्हाला वजा करावं लागणार, लक्षात ठेवा. तुमची रुंदी कमी झाली, वरून 3.5 कमी झाली, खालून 3.5 कमी झाली, म्हणजे 2 वेळा कमी झाली. 2 गुणाकारामध्ये 3.5. 30 तसंच ठेवलं, 3.5 गुणाकारामध्ये 2 आलं, किती आलं 7. 30 मधून 7 गेले, आले तुमचे 23 गुणाकारामध्ये. 3.5 गुणाकारामध्ये 2 आलं 7, 25 मधून तुमचे 7 गेले, आले तुमचे 18. बरोबर आहे का रे, 18. 18 त्रिक आलं 54, हातच्याला गेला 5. 18 दोन्ही 36, 36 आणि 5 किती आले तुमचे 41. लहान आयताचं क्षेत्रफळ आलं 414 सेमी चौसेमी. तुम्हाला आता काय करायचंय, मोठ्या आयताच्या क्षेत्रफळामधून लहान आयताचं क्षेत्रफळ वजा केलं की तुम्हाला काय निघेल, लक्षात ठेवा. हा तुम्हाला काय विचारले रे, तुम्हाला प्रश्न काय केले, हा रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ काय वजा. रस्त्याचं क्षेत्रफळ जर विचारलं तर मोठ्या आयताच्या क्षेत्रफळावरून लहान आयताचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. आपल्याला वजा करायची गरज नाही, लक्षात ठेवा. आपल्याला प्रश्न केला की रस्ता सोडून असं केलंय, मी म्हणतो रस्त्याचं विचारलंय, रस्ता सोडून, लक्षात ठेवा. रस्ता सोडून तुम्हाला विचारले, याचा अर्थ राजा रस्ता सोडून विचारले, रस्ता सोडून बाकीचे मधलं फक्त म्हणजे लहान आयताचं क्षेत्रफळ काढायचं. आणि लहान आयताचं क्षेत्रफळ आपल्याकडे ते आलेलं आहे. लहान आयताचं क्षेत्रफळ किती आले, 414 चौसेमी. म्हणजेच रस्ता सोडून राहिलेल्या आयताचं क्षेत्रफळ किंवा बागेचं क्षेत्रफळ जे ते किती आलं, 414 चौसेमी. वजा नाही करायचं. वजा कधी करायचं, ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न घ्या रस्त्याचं क्षेत्रफळ किती, रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलं की तुम्ही काय करायचं, मोठ्या आयतामधून लहान आयत काय करायचं, वजा करायचा, रस्त्याचं क्षेत्रफळ निघून जाईल. आता मात्र आपल्याला विचारलं की रस्ता सोडून, कारण हा टोटल इथून इथपर्यंत रस्ता आहे, फक्त आतलं विचारलं म्हणजे लहान आयताचं क्षेत्रफळ. लहान आयताचं क्षेत्रफळ किती आलं, 414 चौसेमी. वजा नाही करायचं, वजा नाही करायचं, वजा नाही करायचं, वजा नाही करायचं. रस्ता सोडून, मला वाटलं रस्त्याचं विचार, इथं रस्ता शब्द आला, मला वाटलं रस्त्याचं विचारले. रस्ता सोडून म्हणते, सोडून 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 बागेचं क्षेत्रफळ, याचा अर्थ आतलं फक्त म्हणजे लहान आयताचं क्षेत्रफळ. क्लिअर का रे, हे गणित आहे ना, हे गणित लक्षात. रस्ता आणि मगा ते दिलतं ना, मगा कुठे गेला रे, हे रिमोट मागाचे दिलतं ना मी, हे लक्षात ठेवा गणित. हे गणित, ही 2 गणित लक्षात ठेवा, आयएमपी बरं का, ही 2 गणित आयएमपी. फिक्स प्रश्न विचारता ह्याच्यावरती. तर हे रस्ता आहे ना, ह्याला डिटेलमध्ये अजून घेऊया. ह्याच्यामध्ये वेगळं मधनं आदनं रस्ता काढला ते पण घेऊया आपण, तो शेवटला पॉईंट बघूया आपण. आता एवढं लक्षात ठेवा. चला जाऊया की, रस्त्याचं क्लिअर झालं. पुढं पुढं सोडवायची गणित आपल्याला. घ्या आता. एका आयताची लांबी 3x अधिक 1 सेमी, रुंदी 2x वजा 1 सेमी असून त्याची परिमिती 90 सेमी, तर त्याचे क्षेत्रफळ किती. बघा मी एक 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 गणित घेतली, तुमच्या सगळ्या गणित लक्षात ठेवा. किती गणित घेतली मी, तुम्ही 6 टाईप मी तुमचे क्लिअर केलेत. आता 6 टाईपवरची सगळी गणित घ्या. पटपट पटपट शॉर्टकट करायचं, कारण मग मी सगळं बेसिक मध्ये सांगितलेलं आहे राजा. पहिला प्रश्न कसा होता बघा. पहिला प्रश्न सेम 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 तुम्हाला तिथं विचारलं. आता मी 6 गणिते घेतले, 6 गणितावरती आता प्रश्न चालू झाले. डायरेक्ट सोडा, सगळं लिहित बसू नका. आयताची लांबी 3x अधिक 1 सेमी,
रुंदी 2x वजा 1 सेमी. परिमिती किती आहे? 90. 90 ला जर तुम्ही 2 न भागलं तर किती आलं? 45. आणि हे 45 काय आलं माहिती आहे का? यल अधिक बी आला. बरोबर का? यल अधिक काय आला तुमचा? बी आला. याचा अर्थ 45 बरोबर यल किती आपल्याकडे? ती 3x अधिक 1 अधिक रुंदी किती आहे तुमची? 2x वजा 1. चला 45 हा असं लिहिला आपण. 3 आणि 2 किती आले तुमचे? 5x आले. अधिक एका इथं वजा एकमेकाला कॅन्सल झाला. 5 9 45. 9 बरोबर किती आलं तुमचं? 1 सराजा. हे तर क्लिअर झालं तुमचं. मग आपल्याला काय करायचे? लांबी काढायचे. लांबी आपल्याकडे किती आहे? 3x अधिक 1 आहे. 3 गुणाकारामध्ये 9 अधिक 1 आलं राजा. बरोबर का? 9 त्रिक 27. 27 ने किती आलं तुमचं? 28. लांबी आली 28 सेमी. दिसतंय का? रेड कलर दिसतो का? एकदा बघा बरोबर व्यवस्थित. रुंदी आहे तुमची, रुंदी आहे 2x वजा 1. 2 गुणाकारामध्ये x ची किंमत 9 भेटली, वजा 1. 9 2 18 वजा 1 किती आलं तुमचं? 17. आता आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर, आयताचं क्षेत्रफळ बरोबर तुम्हाला काय करायचं रे? यल गुणाकारामध्ये बी करायचं आहे. यल तुमच्याकडे ते 28 आहे, गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 17. दोघाचा गुणाकार करून टाका. आता एकदम बेसिक गुणाकार करतो मी इथं. 28 गुणाकारामध्ये 17. 7 8 56 हातच्याला 5 खाली 6. 7 2 14. 14 5 आले 19 अधिक 8 आणि इथं 2. 6 आले. 9 आणि 8 किती आले? 17. हातच्याला 1 2 3 आणि 4. 400 किती आलं? 76. आयताचं क्षेत्रफळ आलं 476 चौसेमी. 476 चौसेमी आलं का? चेक करून घ्या. 70 कसं रे? का माझं चुकलं? नीट बघून घ्या, नीट बघून घ्या. चला 476 याला पाहिजे. जाऊया कर पुढं. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका आयताची लांबी 5x वजा 3 सेमी, रुंदी 2x अधिक 2 सेमी असून त्यांची परिमिती 64 सेमी आहे. तर त्याचं क्षेत्रफळ किती? पटपट 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 घ्यायचं. आता परिमिती किती आहे? 68. 68 इथं मध्ये लिहितो. 68 68 भागीला 2 करायचं. 2 त्रिक 6 2 चौक 8. 34 काय आलं? 34 बरोबर आलं यल अधिक बी. 34 बरोबर यल आहे 5x वजा 3. रुंदी आहे तुमची 2x अधिक 2 राजा. 5 आणि 2 किती आले तुमचे? 7x आले. अधिक वजा वजा 3तून 2 गेला 1 वजा 1 आलं तुमचं. हा 34 तसाच लिहिला, हा वजा 1 इकडे आला प्लस 1 झाला, बरोबर आलं तुमचं 7x. 34 ने किती आलं तुमचं? 35. 7 5 35. 5 बरोबर आलं x राजा. पटपट करा. 5x आलं. x ची किंमत आपल्याला 5 भेटली. यल काढून घ्या. यल आपल्याकडे ती 5x वजा 3 आहे राजा. 5 गुणाकारामध्ये 5 वजा 3 केलं. कारण x किती आहे तुमचा? 5 आहे. 5 5 25. 25 वजा 3 केलं आले तुमचं 22. लांबी आली 22 सेमी. रुंदी काढायच्या बी बरोबर. रुंदी किती आहे आपल्याकडे? ती 2x अधिक 2 आहे. 2 गुणाकारामध्ये x ची किंमत 5 आहे. अधिक 2 केलं. 5 2 10. 10 2 किती आले? 12. 12 सेमी. लांबी आपल्याला 22 सेमी भेटली, रुंदी आपल्याला 12 सेमी भेटली. आपल्याला विचारले आयताचे क्षेत्रफळ काय? आयताचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. मग आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी यल किती आहे तुमचा? 22. बी तुमचा आहे 12. 12 दोन्ही आलं 24. 12 दोन्ही 24. 24 आणि 2 आले 26. 264 चौसेमी आलं का? चेक करून घ्या. 264 चौसेमी आलं का? चेक करून घ्या. आहे का नाही सोपं? चला पुढं. हे नाही तसे हे कॅल्क्युलेशन नाही ह्याच्याबरोबर 34 बरोबर हे इथले इथं करायचं परीक्षेमध्ये, हे सगळं लिहायचं नाही. पुढचा प्रश्न.
एका आयताची लांबी ही रुंदीच्या 2.1/2 पट असून त्याची परिमिती 98 तर क्षेत्रफळ किती विचारले. सिंपल क्वेश्चन रे. लांबी ही रुंदीच्या म्हटलंय ना, लांबी लिहे ना किंवा इथं एल लिहे ना, एल. लांबी ही रुंदीच्या कशी आहे 2.1/2 म्हणजे 2.1/2 बेदोनीच्या 4 निघाले 5 5 आले 2 राजा. असं लिहायचं ना, बेदोनी 4 4 आणि 5 5/2 आलं. लांबी आली 5, रुंदी आली 2 तुमची. ती म्हणते परिमिती. परिमिती किती 98. 98 भागीला करायचं 2. 98 भागीला 2 करा. 2 चोक 18 आला. 2 9 18. ह्या 49ला पुन्हा भागायचं किती 5 आणि 2 न. 5 अधिक 2 न भागायचं किती आलं 49 भागीला 5 आणि 2 किती आले 7 7 आले. 7 7 49. एक भाग आला 7चा. एक भाग किती आला 7चा. आता मी सूत्र लिहित नाही, मी शॉर्टकट मध्ये करतोय. आता एक भाग 7 आला. तुम्हाला आता काय करायचंय लांबी काढून घ्यायची. एल बरोबर एलचे भाग 5 आहेत ना. 5 गुणाकारामध्ये एक भाग कितीचा आहे रे 7चा. 7 5 35. बी काढायचं. बी चे भाग किती आहेत रे 2 आहेत. 2 गुणाकारामध्ये 7 7 दोन्ही किती आलं 14. आता दोघाचा गुणाकार कारण क्षेत्रफळ विचारले आणि क्षेत्रफळ बरोबर काय असतं तुमचं एल गुणाकारामध्ये बी. एल आहे 35, बी आहे तुमचा 14. 14 पंचे किती रे 70. हाच्याला गेला 7. 14 त्रिक 42. 42 आणि तुमचे 3 45. 450 चौसेमी आलं का चेक करून घ्या. आयताचं क्षेत्रफळ 450 चौसेमी. जाऊया का रे पुढे. क्लिअर का पुढचा प्रश्न. तसंच आता सारखं सेम. आयताची रुंदी म्हणते बरं का, रुंदी रुंदी जी आहे ना रुंदी ही लांबीच्या कशा आहे रे 300. लांबीच्या 307 आहे. याचा अर्थ रुंदी गुणाकाराला लांबी इकडे आली भागाकाराला 300 किती आलं 7 आलं. रुंदी आली 3, लांबी आली 7 भाग. परिमिती दिली. परिमिती किती आहे तुमची 120. 120 ला भागायचं असतं 2 ने राजा. कारण का परिमितीचं सूत्र 2 आहे तो 2 गुणाकाराचा भाग करायला येऊन जाईल. 2 सक्क 12 2 0 0. या 60 ला पुन्हा भागायचं कशानं लांबी आणि रुंदीच्या गुणोत्तरानं. लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर 7 आणि 3. 3 अधिक 7. 60 भागीला किती आलं तुमचं 10 0. एक भाग आला 6चा. एक भाग कितीचा आला रे 6चा आला. मग लांबी काढून घ्या. लांबी बरोबर लांबीचे भाग 7 आहेत. 7 गुणाकारामध्ये 6. 7 सक्कून किती आलं 42 सेमी. रुंदी काढायचे. रुंदीचे भाग 3 आहेत. 3 गुणाकारामध्ये एक भाग कितीचा आहे 6. सायंत्रिक आले 18 सेमी. मग आता तुम्हाला काय करायचं आयताचं क्षेत्रफळ विचारलंय. क्षेत्रफळ काढण्यासाठी माहित आहे एल गुणाकारामध्ये बी. एल आहे तुमचा 42 आणि रुंदी आहे तुमची 18. लांबी 42 सेमी, रुंदी तुमची 18 सेमी. दोघाचा गुणाकार करा. 18 दोन्ही किती आलं रे 36. हातच्याला गेला 3. 18 चोक 72. 72 दिन आले 75. 556 चौसेमी. आयताचं क्षेत्रफळ आलं 756 चौसेमी. चला लांबी रुंदीच्या एवढी पट आहे. रुंदी लांबीची एवढी पट आहे. परिमिती दिली असता आयताचं क्षेत्रफळ काढायचं. क्लिअर का. मला वाटतं झाली असतील की हाय अजून एक आहे अजून. क्लिअर करे बाबा. लांबी रुंदीच्या एवढी पट आहे किंवा रुंदी लांबीच्या एवढी पट आहे. परिमिती दिली असता क्षेत्रफळ कशा पद्धतीने काढायचं. 4 ते 5 गणिते घेतले तेवढी बघून घ्या. एवढीच गणित आहेत माझ्याकडे. बघून घ्या व्यवस्थित. परीक्षेला आला तर ते चुकू नका. लांबी आहे. लांबी म्हणते रुंदीच्या किती पट आहे 5/3 पट आहे. याचा अर्थ आपल्याला माहिती आहे रुंदी गुणाकाराला इकडे येईल भागाकाराला 5 किती आलं तुमचं 3 आलं. लांबीचे भाग आले 5, रुंदीचे भाग आले 3. इथपर्यंत तर क्लिअर. पुढं तुम्हाला काय करायचं राजा माहिती का. परिमिती किती आहे तुमची 96. 96 ला भागायचं आहे 2 न. 2 चोक 8. 2 8 16. पुन्हा 48 ला भागायचं आहे लांबी आणि रुंदीच्या गुणोत्तरानं. 5 अधिक 3. 5 आणि 3 किती आले 8. 8 1 8. 8 संग 48. एक भाग कितीचा आला 6चा. एक भाग आला राजा कितीचा तुमचा 6चा. हे क्लिअर झालं. मग तुम्हाला क्षेत्रफळ काढण्यासाठी
लांबी माहित पाहिजे, लांबीचे भाग आहेत 5, एक भाग 6चा आहे, 6 पंच किती आलं 30. लांबी आली 30 सेमीची. रुंदी काढायच्या, रुंदीचे 3 भाग आहेत, एक भाग 6चा, 6 किती आलं 18, रुंदी आली 18 सेमी. तुम्हाला विचारलंय काय क्षेत्रफळ. क्षेत्रफळ काढण्यासाठी यल गुणाकारामध्ये बी. यल आहे 30, बी आहे तुमचा 18, 18 त्रिक आलं 54, 540 चौसेमी. आलं का चेक करून घ्या. चला पुढं. एका आयताची लांबी रुंदी 2.2 पट आहे, तर परिमिती 252 सेमी, तर त्याची लांबी किती विचारली. फक्त लांबी विचारलेली, लांबी तुम्हाला. चला लांबी आहे ना, लांबी, लांबी ही रुंदीच्या किती पट आहे रे. लांबी ही रुंदीच्या 2.1/2 म्हणजे 2 दोन्ही 4, 4 आणि 1 5, 5/2 आहे. परिमिती किती आहे 252 आहे. 252 ला भागायचं 2 न राजा. का 2 न, सूत्रामधला 2 आहे ना तुमचा, कारण 2 लांबी आणि 2 रुंदी असतात. बे 1 बे, बे दोन्ही 4, बे 1 12, 126. 126 ला पुन्हा भागायचं लांबी आणि रुंदीच्या गुणोत्तरानं. 5 अधिक 2. चला 5 आणि 2 किती आले 7. 7 1 7. राहिले किती, 12तून 7 गेला 5, 7 8 56. एक भाग आला 18चा. एक भाग किती आला 18चा आला राजा. बरोबर करे. एक भाग 18चा तुम्हाला विचारले. लांबी, लांबी बरोबर, लांबीचे भाग 5 आहेत, 18 गुणाकारामध्ये 5, 18 पंच किती आलं 90. लांबी आली 90 सेमी. आली का चेक करून घ्या. लांबी आली 90 सेमी. क्लिअर का रे बाबा. इथपर्यंत क्लिअर का. चलो आगे. बरं इथपर्यंत क्लिअर करे. बाकीचा भाग आपण उद्याच्याला बघूया. इथपर्यंत क्लिअर का मला सांगा. म्हणजे आहेत पण जरा थोडीशी व्यवस्थित बघावं लागते. गडबड करून चालणार नाही. पुढची गणित, पुढची गणित महत्वाची आहेत, गडबड करून चालणार नाही. चला क्लिअर का रे. इथपर्यंत क्लिअर का मला सांगा. जाऊ दे आजचा भाग क्लिअर का. बाकी काय महाग जे झालेले गणित आहेत ना, मी जे 6 गणित शिकवले, 6 गणित पहिल्या स्टार्टिंगला लक्षात ठेवा. त्या 6 टाईप वरतीच तुम्हाला पुढे प्रश्न मी घेतलेले आहेत. पहिली 6 गणित तुमची क्लिअर झाली तर पुढची गणित सोडवायला तुम्हाला काही अडचण येणार नाहीये. आपण काय करूया उद्याच्याला ती बघूया. इथपर्यंत क्लिअर का बाबा. आयत म्हणजे काय क्लिअर का एकदा. आयत म्हणजे क्लिअर का. आयत म्हणजे लक्षात ठेवायचं, ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात. लक्षात ठेवायचं, सर्व कोण काटकोन असतात त्यांना आयत. एकतर आयत तर म्हणायचं, नाहीतर लक्षात ठेवा त्याला काय म्हणायचं माहिती का, काटकोन चौकोन सुद्धा म्हटलं जातं. परीक्षेला प्रश्न विचारतील आयताला दुसरं नाव काय, तर आयताला दुसरं नाव लक्षात ठेवायचं काटकोन चौकोन सुद्धा म्हटलं जातं. त्याच्या प्रॉपर्ट्या 4 दिलेत. प्रॉपर्टी लक्षात ठेवा. प्रॉपर्टीवरती प्रश्न विचारतात. खालीलपैकी आयता संदर्भात कोणतं विधान चुकीचं आहे किंवा खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे असे प्रश्न विचारले जातात. चौरसावरती ठाण्याला प्रश्न विचारला होता. गुणधर्म लक्षात ठेवायचं. पहिला, आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. म्हणजे सम्मुख म्हणजे समोरासमोरील ज्या बाजू असतात ते एकरूप असतात. लक्षात ठेवायचं. पुन्हा आयताचे सम्मुख कोण एकरूप असतात, आयताचे समोरासमोरील कोण लक्षात ठेवा एकरूप असतात. असे पण दिसतात तुमचे 90-90 डिग्रीचे. लक्षात ठेवा सगळ्याच्या सगळे, याचा अर्थ ते एकरूपच झाले तुमचे. तिसरी प्रॉपर्टी लक्षात ठेवायचं, आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. लक्षात ठेवा. हा एक कर्ण काढला, हा एक कर्ण काढला, इथं काय झाला तो दुभागला गेला. लक्षात ठेवा. ओके. आणि पुढे चौथी प्रॉपर्टी लक्षात ठेवायचं, आयताचा प्रत्येक कर्ण आयताला पण दुभागतो. आयताचा प्रत्येक कर्ण जो आहे तो आयताला पण दुभागतो. आयताचा कर्ण हा परस्परांना पण दुभागतो आणि तो आयताला पण दुभागतो. हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. कारण इथून जर तुम्ही आयत काढला, हा इकडे लक्षात ठेवा बघा, हा काढला, हा आयत आहे टोटल,
असा काढला तुमचा कर्ण, तर इकडं काय झालं, इकडं इकडं दुभागला गेला तुमचा. याचा अर्थ काय झाला, आयताचा चौथी प्रॉपर्टी, आयताचा कर्ण, आयताचा प्रत्येक कर्ण आयताला सुद्धा दुभागतो. या 4 प्रॉपर्ट्या पाठ करून ठेवा. IMP ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, आजचा बघा आपण इथं समोर आलेला, आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.